चिपळूण नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण यासाठी फार दिवसांची वाट पाहावी लागणार नाही, कारण निकाल 21 तारखेला आहे. आपण पाहू शकता या दृश्यांमधून हा जो परिसर आहे, हे जे प्रांगण आहे, हे युनायटेड स्कूलचं प्रांगण आहे. ह्या इमारती आहेत, याच ठिकाणी मतपेट्या ज्या आहेत ह्या सुरक्षित ठेवलेल्या आहेत. कडोकोट जो बंदोबस्त आहे पोलिसांचा हा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरक्षा वाढवलेली आहे. निवडणुकीमध्ये प्रचार अंतिम टप्प्यामध्ये सुरू झाला होता. प्रचारात एकमेकांवरती प्रत्यारोप झाले होते. बंडखोरी देखील विविध ठिकाणी पाहायला मिळाली होती. या ठिकाणची प्रमुख लढत आहे ही तशी तिरंगी पाहायला मिळते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजू देवळेकर रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून या ठिकाणी रमेश कदम आहेत. तुतारीवरती त्यांनी निवडणूक रिंगणात उतरून लढवलेली आहे. प्रचारासाठी कमी वेळ मिळालेला होता, यामुळं सर्वच पक्षांवरती प्रचाराची जी मदार आहे ही कमी दिवसामध्ये होती. मात्र राजकीय नेत्यांच्या मोठ्या ज्या सभा आहेत या ठिकाणी पाहायला मिळाल्या नाहीत. तरी देखील एकनाथ शिंदे यांची सभा जी आहे ही चिपळूणमध्ये महत्त्वपूर्ण ठरली होती. यामुळे शिवसेनेकडून जे उमेदवार रिंगणात आहेत यांचं देखील पारडं या ठिकाणी जड मानलं जातं आहे. दुसरीकडे रमेश कदम यांचं देखील पारडं या ठिकाणी जड मानलं जातं आहे. आणि विनायक राऊत जे ठाकरे गटाचे नेते आहेत यांनी देखील प्रचारामध्ये अप्रत्यक्ष सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांचा उमेदवार रिंगणात आहे ठाकरे गटाचा, यामुळे तेही पारडं जड आहे. मात्र तिघांचं विभाजन मतांचं आहे. हे मतांचं विभाजन नेमकं कशा पद्धतीने होणार याकडं मात्र राजकीय विश्लेषक विविध तर्कवितर्क जरी करत असले तरी देखील या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये इथले स्थानिक आमदार शेखर निकम हे फार दिसलेले नव्हते. ऐन वेळेला निवडणूक रिंगणातून नगराध्यक्षपदाची उमेदवार असलेले जे कॅन्डिडेट होते त्यांनी माघार घेतली होती. यामुळं हे निर्णायक मतदान जे आहे हे कुणाला होणार आहे आणि हे मतदान ज्या पारड्यात पडणार आहे तोच उमेदवार या निवडणूक रिंगणामध्ये जिंकणार आहे. मात्र यामुळंच ही निवडणूक लढत जेवढी चुरशीशी राहिलेली आहे त्यापेक्षा अधिक चुरशीशी यासाठी बनलेली आहे, कारण मतांचं या ठिकाणी विभाजन मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. क्रॉस वोटिंग जे आहे हे विविध ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यामुळं निवडून येणारा उमेदवार या ठिकाणी घासून येणार आहे. यामुळंच या निवडणुकीची रंगत जी आहे ही निवडणुकीच्या पूर्वीच निकालापूर्वीच रंगत जी आहे ही या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.